भिवंडी हा मतदारसंघ इचलकरंजीनंतर महाराष्ट्रामध्ये 2 नंबरचा हातमाग आणि यंत्रमाग यासाठी प्रसिद्ध आहे। या मतदारसंघात शेजार कोगाव, सोनाळे, धामणकर नाका, बडवड, वांजारपट्टी नाका, शांतीनगर, मिल्लतनगर, वळपाडा, तीनबत्ती, निजामपूर, नालापर, दुर्गेश पार्क, वसलवाडी, टेमघरपाडा, ब्राह्मणआली, केशवनगर, बंदर मोहल्ला, मानस सरोवर, नगावे, अजयनगर, MSEB कॉलनी, नयनसागर, अमृतनगर, मोहम्मद अली हाऊसिंग सोसायटी, वेताळपाडा, टेमघर, अंजवली वसंतनगर, सदिच्छा कॉप सोसायटी, नायबस्ती, विशालवाडी, काशिमनगर, चव्हाण कॉलनी, राजीव गांधी नगर, कोंबडपाडा, गायत्रीनगर, गणेशनगर, न्यू गौरीपाडा, न्यू इस्लामाबाद, बांगरनगर, पारनाका, हनुमाननगर, साईकृपा, सुभाषनगर, पटेलनगर, फांदोळेनगर, मार्कंडेयनगर, सौदागर मोहल्ला, समरूबाग, जैतूनपूर, भुसार मोहल्ला, विश्वनाथ हाऊसिंग सोसायटी अशा विविध प्रकारचे भाग या मतदारसंघामध्ये आहेत। आता या मतदारसंघामध्ये भिवंडी ग्रामीण, शहापूर, भिवंडी पश्चिम, भिवंडी पूर्व, कल्याण पश्चिम आणि मुरबाड हे विधानसभा मतदारसंघ आहेत। आता या मतदारसंघामध्ये 2009ला सुरेश तावरे हे निवडून गेले काँग्रेसचे, आणि 2014ला कपिल मोरेश्वर पाटील BJPचे हे निवडून गेले, आणि 2019ला कपिल मोरेश्वर पाटील हे निवडून गेले आहेत। आणि आता परत कपिल मोरेश्वर पाटील हे मंत्री झाले, आणि ते मंत्री आता भाजपचे परत निवडणुकीसाठी उभे आहे। त्यांना बाळामामा सुरेश म्हात्रे हे शरद पवार गटाचे उमेदवार, आणि निलेश सांबरे अपक्ष एक उमेदवार, या तिघांमध्ये एक चांगली लढत होणार आहे। निलेश सांबारे हे तर म्हटले 4 लाख मतदार तर माझ्याच घरचे आहेत, आणि हे बाळामामा सुरेश म्हात्रे यांनी अनेक वेळा पक्षांतर केलेलं आहे। तर या मतदारसंघामध्ये जो महत्त्वाचा विकास व्हायला पाहिजे, किंवा बकालवस्ती, किंवा एकंदरीत रस्ते, पाणी, इतर विविध प्रकारचे जे प्रश्न आहेत नागरिकांचे, तर ते व्यवस्थितरित्या या मतदारसंघात झालेले नाही। या मतदारसंघामध्ये काही आदिवासी लोक राहतात, काही शहरी भाग आहे, म्हणजे दोन्ही प्रकारचा हा भाग यामध्ये येतो। आणि ह्या भिवंडीचं एक वैशिष्ट्य असं की येथे सर्वात जास्त विविध जातीचे, पक्षाचे, धर्माचे लोक राहतात, आणि हे लोक किंवा ह्या लोकांसाठी खासदाराने शिक्षणाचे प्रयत्न केलेले नाही आहेत, किंवा नगरपालिका क्षेत्रामध्ये रस्ते, पाणी पुरवठा, महागाई आणि वैयक्तिक लाभाच्या योजना या संदर्भात जी कामं करायला पाहिजे होती ती तितक्या प्रमाणात केलेली नाही आहे। आदिवासींचे प्रश्न आहेत मोठमोठे, त्यांना विविध प्रकारच्या ज्या त्यांच्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी या मतदारसंघात जे काही महत्त्वाचे कामं करायला पाहिजे होते ते याकडे लोकांनी लक्ष दिलेलं नाही आहे। आणि जी काही थोडीफार जी कामं केली तर ती कामं काही ज्या मर्जीतले लोक असतील किंवा आपापले लोक असतील त्यांच्याच विकासासाठी केलेले आहेत असं दिसतं। म्हणून
हे राजन विचारे जे असले, हे मंत्री जरी असले, तर त्यांच्याविषयी मतदारसंघामध्ये अंतर्गत नाराजी काही लोकांची आहे. म्हणजे सर्वच लोक त्यांच्याविषयी नाराज आहेत अशातलं नाही आहे, कारण तो एक महत्त्वाचा भाग आहे. म्हणून हे बाळ्या मामा किंवा सुरेश म्हात्रे हे शरद पवार गटाचे उमेदवार हे खूपच प्रसिद्ध उमेदवार आहेत आणि त्यांनी खूप चांगल्या पद्धतीची कामं केलेली आहेत. मग आता इथं उमेदवाराला मतदारांनी कुणाला निवडून द्यायचं, या तिघांपैकी हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. राजन विचारे आणि आपले कपिल मोरेश्वर पाटील, सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा आणि निलेश सांबारे, तर या तिघांपैकी कोणाला निवडून द्यायचं हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यांना अनेक मतदारसंघातले खासदार त्यांना मदतीसाठी येणार असतील. त्यांच्या शेजारी ठाण्याचे खासदार येतील किंवा कल्याणचे खासदार येतील त्यांच्या मदतीसाठी. तर हा कपिल मोरेश्वरच्या मंत्र्यासाठी हे जे लोक येणार आहेत, म्हणजे विविध प्रकारचे, किंवा सुरेश म्हात्रे यांच्यासाठी विविध प्रकारचे शेजारच्या मतदारसंघातील खासदार आमदार त्यांना निवडणुकीसाठी सहकार्य करणार आहेत. तर हे सहकार्य लोक किती प्रमाणात आणि कशा पद्धतीने करतात, हे आमदार आणि खासदार, त्यामध्ये आजी आहेत काही माजी आहेत, त्यावर या निवडणुकीचा निकाल लागू नये. पण ह्या कपिल पाटलांसाठी ही एक ऐतिहासिक निवडणूक होणार आहे, कारण त्यांची यावेळेस ही हॅट्रिक होणार आहे. जर ते यावेळेस निवडून आले तर हे परत मंत्री तर होणारच, पण त्यांचा या मतदारसंघामध्ये कायमचा एक ठसा राहील आणि ऐतिहासिक ही निवडणूक आहे. आता सुरेश म्हात्रे बाळ्या मामा यांचं काम चांगल्या पद्धतीचं आहे आणि यांनीही खूप विविध प्रकारची विकास कामं किंवा लोकसंपर्क चांगल्या पद्धतीने केलेला आहे. त्यामुळं त्यांनाही या निवडणुकीत विजयाची खात्री आहे. ते पण आपण निवडून येणार अशा पद्धतीचं म्हणत असतात. त्यानंतर जे निलेश सांबारे हे आपले अपक्ष म्हणून उभे राहिलेले आहेत. तर त्यांनी तर स्वतः घोषणाच केली की 4 लाख मतदार माझ्या घरचेच आहेत आणि मग बाकीच्या मतदारांचा प्रश्न कशा पद्धतीने. तेव्हा हे निलेश सांबारे हे एक डार्क हॉर्स म्हणूनही कदाचित निवडून येऊ शकतात. आता मतदारसंघात उमेदवाराविषयी कोणाची नाराजी आहे आणि कोण सपोर्ट करतं कोणत्या उमेदवाराला, यावर सगळ्या उमेदवारांचं भवितव्य आहे. पण इथं एक गोष्ट महत्त्वाची की या मतदारसंघाचा जो विकास व्हायला पाहिजे होता, रस्त्याचा प्रश्न आहे, पाणी पुरवठा आहे, आणि ग्रामीण भागामध्ये काही भाग आहे, त्यानंतर वैयक्तिक लाभाच्या योजना तुम्ही किती राबवल्या मतदारसंघामध्ये, तो एक महत्त्वाचा प्रश्न आहे. लोकांना महागाईच्या संदर्भामध्ये तुम्ही काय कशा पद्धतीचे प्रयत्न केले तेही महत्त्वाचं आहे. म्हणजे एकंदरीत दृष्टिकोनातून तुम्ही कुठल्या पद्धतीने लोकसंपर्कामध्ये राहिले या 5 वर्षात, ते महत्त्वाचं आहे. म्हणजे हे उमेदवार तुम्हाला काही सहजासहजी निवडून देतील, मतदार ह्या उमेदवारांना सहजासहजी निवडून देतील असं वाटत नाही. ही अतिशय चुरशीची आणि टफ अशी तिरंगी लढत होणार आहे आणि या लढतीमध्ये सर्वात महत्त्वाचे हे कपिल पाटील मंत्री आहेत, यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. तशी प्रत्येक उमेदवाराचीच प्रतिष्ठा पणाला लागणार, परंतु सध्या ते मंत्री असल्यामुळे आणि सध्या त्याच्यामुळे खासदार असल्यामुळे त्यांच्याविषयी थोडंसं लोकमत किंवा प्रचार हा खूप असतो त्यांचा. त्या बाकीच्या लोकांनी, बाकीच्या उमेदवारांनी जरी चांगल्या पद्धतीचा जर प्रचार केला तर येथेही सर्व प्रकारचं उमेदवार कोणताही निवडून येऊ शकतो आणि कोणताही पडू शकतो. हे लोकांच्या मनामध्ये काय आहे मतदान करताना हे काही कुणाला सांगता येणार नाही आहे. म्हणून जे उमेदवार आहेत, काही यामध्ये विविध पक्षाचे, विविध जातीचे, विविध धर्माचे
आणि काही उत्तर भारतीय किंवा हिंदी भाषिक पट्ट्यातील मतदार हे कशा पद्धतीने मतदान करतात किंवा कोणत्या उमेदवाराला सपोर्ट करतात, हे त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे. तर हे सर्व गोष्टी आपण जर बघितल्या तर आपल्याला असं लक्षात येईल की हे तिन्ही उमेदवार तोडीस तोड आहेत. आणि ह्या तिन्ही उमेदवारापैकी उगाच थोड्या फार मताने या खासदार निवडणुकीत, लोकसभा निवडणुकीत फार थोड्या मताने एखाद्याचा विजय होणार आहे. कारण हे संपूर्ण हा जो भिवंडी भाग आहे, हा भिवंडी परिसर हा तितकासा डेव्हलप व्हायला पाहिजे, तितकासा डेव्हलप झालेला नाही. आता येथे शिक्षणाचा प्रश्न महत्त्वाचा आहे. येथे शिक्षणासाठी विविध प्रकारच्या संस्था, शिक्षण संस्था वगैरे त्याच्या पद्धतीचे आणि मुलांना दर्जेदार शिक्षण प्राथमिकपासून ते उच्च शिक्षणापर्यंत मिळेल अशी व्यवस्था अल्प खर्चाने होईल असं काही मला या क्षेत्रामध्ये काही दिसलं नाही आहे. म्हणजे शिक्षणाच्या बाबतीमध्ये हा मतदारसंघ थोडासा मागच आहे. त्यानंतर दुसरा रस्त्याचा एक प्रश्न आहे, वाहतूक कोंडीचा प्रश्न आहे आणि ग्राम स्वच्छता किंवा शहर स्वच्छता यामधला जो भाग आहे तो येथे महत्त्वाचा आपल्याला वाटू शकतो. म्हणून यावेळेस हा एक प्राथमिक अंदाज असा आहे की आपले बाळ्या मामा किंवा सुरेश म्हात्रे हे आघाडीवर राहतील किंवा टफ फाईट देतील. त्यानंतर निलेश झांबरे हे सुद्धा आघाडीवर राहतील किंवा टफ फाईट देतील असंही वाटत आहे. तर कशा पद्धतीने या मतदारसंघामध्ये विविध प्रकारचे प्रचार फिरवले जातात, विविध प्रकारच्या आश्वासनं दिली जातात, विविध प्रकारचे लालूच दाखवली जाते किंवा मतदारावर प्रभाव पाडला जातो, यावर या निवडणुकीचं बहुसंख्य भवितव्य अवलंबून आहे. आणि हे जर समजा व्यवस्थितरित्या आपण बघितलं, मतदारसंघाच्या संदर्भामध्ये जो अभ्यास करायला पाहिजे, मतदारसंघाच्या संदर्भामध्ये उद्योजकांचे जे प्रश्न आहेत, सर्वसामान्य छोट्या उद्योजकांचे जे प्रश्न आहेत ते सोडवले पाहिजेत. त्यानंतर बेरोजगार लोकांचा जो प्रश्न आहे तो सोडवला पाहिजे. त्यानंतर महागाई आहे, विविध प्रकारची जी महागाई ज्या पद्धतीने वाढते तर त्यावर नियंत्रण करण्याचा जो प्रश्न आहे तो एक महत्त्वाचा प्रश्न आहे. म्हणजे असे अनेक प्रश्न आहेत की जे नागरिकांचे सोडवण्यासाठी चांगला अभ्यासू खासदार या मतदारसंघाला हवा आहे. कारण या मतदारसंघामध्ये निव्वळ 3-4 प्रकारचाच विकास करून काय होणार नाही किंवा आपल्या जवळच्या लोकांचाच विचार करून त्यांचा विकास करणं हे महत्त्वाचं नाही. म्हणून या मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त लोकांनी मतदान करावं आणि चांगल्या उमेदवाराला निवडून आणावं, यासाठी हा एक महत्त्वाचा प्रयत्न आहे. आमचा ATM न्यूज वर्ल्ड हा चॅनल महाराष्ट्रामध्ये आम्ही व्यवस्थितरित्या फिरून चांगल्या पद्धतीने काम करत आहोत. इथे कुणाचाही आम्हाला हे केलेलं नाही आहे, प्रचार केलेला नाही आम्ही कुणाचा, किंवा कुणाच्या विरोधातही गेलो नाही. आम्ही तटस्थपणे व निरपेक्षपणे या व्हिडिओच्या माध्यमातून जनतेला चांगल्या पद्धतीचं शिक्षण किंवा जनशिक्षण किंवा जनतेला चांगल्या पद्धतीचा माहिती आम्ही देऊ शकतो की चांगल्या उमेदवाराला निवडून देण्यासाठी मतदार हा जागृत झाला पाहिजे. आणि हा मतदार जर जागृत झाला तर तो चांगल्या पद्धतीचं काहीतरी हे करू शकतो. तसंच या मतदानासाठी जास्तीत जास्त संख्येने मतदार जर पुढे आले तरी काही उमेदवाराच्या निकालावर फरक पडू शकतो. तर आमच्या ह्या ATM न्यूजवर या चॅनलला सबस्क्राईब करा. ते फुकट असतं, ते सबस्क्राईब काय त्याला पैसे पडत नाहीत. त्यानंतर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि मतदानासाठी जास्तीत जास्त वेळ देऊन पूर्णपणे आपल्या विचाराने डोके शांत ठेवून मतदान करा.
ही आपणास महत्त्वाची आणि सर्वसामान्य एक आपणासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि आपण आपल्या याचं स्वागत कराल अशी एक आशा आहे।